नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात असं भाग्य खूप कमी घराण्यांना लाभलं की पिता पुत्र दोनही जोडींनी दोघांनीही किंबहुना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं. अशोक चव्हाण हे त्यातलेच आहे की ज्यांना हे भाग्य मिळालं, परंतु अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्री पद हे अल्पजीवी ठरलं. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, कालांतरानं राज्यातली काँग्रेसची सत्ताही गेली आणि आता तर महाराष्ट्र काँग्रेस म्हणजे वाद हे एक नवीन समीकरणच किंबहुना हे एकच समीकरण तयार झालंय. असंच चित्र या निवडणुकांमध्ये महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदांच्या ज्या होऊ घातल्यात त्याच्यामध्ये सर्वांना पाहायला मिळालं. ही अंतर्गत गटबाजी प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण कशी रोखणार आहेत, त्यांच्यासमोरची जी आव्हानं आहेत त्याचा सामना कसं करणार आहेत, या सगळ्यांची उत्तरं देण्यासाठी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आपल्या कट्ट्यावरती आलेत. आपलं खूप स्वागत. अशोकराव, आत्ता जे सुरू होतं स्टिंग त्याच्यामध्ये दिसलं की सगळे काँग्रेसचे नेते एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे आहेत, पण ते फक्त फोटोपुरतं राहिलं असं या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान बघायला मिळालं. फोटोमध्ये येणं हेच महत्त्वाचं आहे, बाकी तर आहेच, खऱ्या अर्थानेच आहेत. मला वाटत नाही फारसा असा काही विषय आहे. आपण माध्यमांनी त्याला अधिक रंग भरण्याचं काम कदाचित काही माध्यमांनी करणं समजू शकतो मी, पण माध्यमांवर सुद्धा नियंत्रण आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. परंतु काँग्रेसमध्ये सगळेच आमचे नेते महाराष्ट्रामध्ये कालच निवडणुकीचा प्रचार संपलेला आहे, त्यामुळे सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर प्रचाराची धुरा सर्व माझ्या सहकाऱ्यांनी केली, जिम्मेदारी घेतली. आणि राज्यामध्ये एवढं मोठं राज्य आहे, जवळपास आज 26 जिल्हा परिषदा मतदानाला चालल्या आहेत. म्हणजे पहिला टप्पा झाला, दुसरा हा 25, एक कोर्टाचं प्रकरण चालू नागपूरमध्ये वगैरे, तर 25 जिल्हा परिषदा आणि 10 महानगरपालिका असा हिशोब जर पाहिला तर एवढी मोठी व्याप्ती असल्यामुळे प्रत्येकाने जिम्मेदारी आपली घेतलेली. अशोकराव, असं आहे की सगळेच पक्ष 25 जिल्हा परिषद आणि 10 महापालिका लढत आहेत, पण काँग्रेसमध्ये जी हाणामारी आणि ज्या पद्धतीचं सगळं चित्र दिसलं तसं तर इतर कुठं दिसलं नाही. म्हणजे थेट प्रदेशाध्यक्षावर शाई फेकण्याच्या इतपत मजल गेली. हे कुठंतरी प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या हातातनं सूत्र निसटलेली आहेत याचं द्योतक मानायचं. असं मी निर्णय घेणारा माणूस आहे. गेल्या 2 वर्षापासून राज्याचा प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचा म्हणून मी सर्व पाहतो आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे चित्र मला समोर आले त्या ठिकाणी मी निर्णय घेतलेत. बहुतांश ठिकाणी जिल्हा पातळीवर आम्ही सर्व सोपवलं होतं की जिल्ह्यांमध्ये उमेदवारी कोणी दिली पाहिजे, जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवावी. आणि तिथलं जे समीकरण आहे हे जिल्ह्यात जिथे खूपच वाद आहे, जिथे काही निर्णय घेण्यासंदर्भामध्ये काही होत नाही आहे आणि जिथे हस्तक्षेप करायची गरज, त्या ठिकाणी मी निर्णय घेतले. तर काही लोकांना कधी आवडलं नसेल, परंतु महाराष्ट्र प्रदेशमध्ये जे निर्णय सर्व जिल्ह्यामध्ये झाले ते चांगले झाले, व्यवस्थितपणे झाले आणि स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन झाले निर्णय. टिपिकल असं एक चित्र बघायला मिळते काँग्रेसमध्ये. हरियाणामध्ये प्रदेशाध्यक्षाला मारहाण झाली, इथं प्रदेशाध्यक्षांवर आणि तेही अशोक चव्हाणांसारख्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाच्या अंगावर शाई फेकण्या इतपत हिंमत झाली. ह्याच्या म्हणजे हे तुम्हाला तुमच्या हातून सुटलंय असं वाटत नाही? ह्याच्या अजिबात नाही. हे ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांचा हा प्रयत्न असावा की ह्याच्यानंतर मी जास्त त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह किंवा सक्रिय न राहता कुठेतरी माझी भूमिका बदलती किंवा नमती घ्यावी. उलट ह्याचा मी परिणाम की अशाही ठिकाणी मी पुन्हा त्या ठिकाणी सभेला गेलो, सभा घेतली. एवढंच नव्हे, सर्व राज्यामध्ये सर्वत्र माझे कार्यक्रम झाले. त्यामुळे एखाद्या इन्सिडन्समध्ये खरंच हा मेजर सिक्युरिटी लॅप्स आहे. हा म्हणजे संरक्षण जे अपेक्षित आहे, जी सिक्युरिटी अपेक्षित आहे ती शासनाची जिम्मेदारी आहे. मला काही सवान लवाजमा घेऊन फिरणं आणि पोलीसवाले मागे पुढे ठेवणं हा माझ्या स्वभावात न बसणारा भाग आहे आणि मी स्वतः यावर कधी इन्सिस्ट केलं नाही. परंतु जे चित्र आहे राज्यामध्ये, इंटेलिजन्सची माहिती असते, शासनाला माहीत असतं, अशा काळामध्ये आपल्या लोकप्रतिनिधीला आवश्यक ते संरक्षण देणं ही जिम्मेदारी शासनाची नाही का? मग झालं नाही आहे. नाही, शासनाची म्हणजे पहिल्यांदा तर त्याच्यामध्ये होतं की विरोधी पक्षाच्या लोकांनी केलं, पण जेव्हा तुम्हाला हे कळलं की तुमच्याच पक्षातल्या लोकांनी, तुमच्याच काही नेत्यांच्या पाठिंब्यामुळं ते इथंपर्यंत धजावले, कोणाचा आहे हे शोधून काढणं हे पोलिसाचं काम आहे. एखाद्या व्यक्तीला पकडल्या गेलेला आहे, त्याच्या मागचे कोण लोक आहेत काय शोधण्याचं काम आहे. आणि माझं समज असं आहे की हे भाजप आणि RSSच्या मंडळींची त्याला फूस असल्याशिवाय एवढी हिंमत कसा करू शकतो का? त्या माणसावर अनेक गुन्हे आहेत. म्हणजे जो माणूस आहे तुमचा कार्यकर्ता नाही, त्याला काही पक्षाचं तिकीट त्यांनी मागितलेलं नव्हतं, जी मला माहिती मी पूर्ण काढली. तो काय पक्षाकरता तिकीट इच्छुक असताना माणूस नव्हता. याचा अर्थ त्याला कोणीतरी वापरण्यासाठी पुढे केलेला आहे. मग कोण आहे त्याच्या मागे? हे पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे ना.
एकीकडे खरं तर राज्यातल्या सरकारवर काँग्रेसनं तुटून पडावं अशी स्थिती असताना प्रत्यक्षामध्ये काँग्रेस आपसातच म्हणजे युद्ध भलतीकडे चाललंय आणि हे एकीकडे एखाद्या घटनेमुळे राज्यात काही वेगळी परिस्थिती एखादी घटना नाही, अशा जागोजागच्या घटना आहेत ना. मला वाटत नाही. मला वाटतं नगरमध्ये काय झालंय, काँग्रेसच्या नेगेटिव्ह बाजूची जास्त प्रसिद्धी जास्त आहे. शिवसेना भाजपमधली आंतरराज्य लाथाळी जी सुरू आहे राज्यामध्ये, ते जर आपण वाचताय पाहताय ते तर ह्याच्यापेक्षाही भयानक आहे. म्हणजे नाही ते दोन पक्ष आहेत. नगरमध्ये काय परिस्थिती आहे आणि असं जिल्ह्यांमध्ये तर ह्याचा अर्थ काय म्हणजे काँग्रेसमधल्या म्हणजे नेतृत्व जे स्थानिक पातळीचं आहे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करण्याची मुभा आहे का त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये प्रदेश काँग्रेसला अपयश येत आहे? नाही, प्रदेश काँग्रेसचं नियंत्रण आहे. निर्णय होत असताना स्थानिक पातळीवर सामंजस्याने समुपचाराने निर्णय घेतले जावेत अशी अपेक्षा आहे आणि ज्या ठिकाणी होत नसेल तिथे आम्ही हस्तक्षेप करतोय. पण नेते पक्षापेक्षा मोठे झालेत असं नेता कुठलाही नेता पक्षापेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणायला ठीक आहे पण दिसते उलट ना. ठीक आहे, मग असं ज्या ठिकाणी असं घडेल त्या ठिकाणी कारवाई करावीच लागेल. गेल्या 15 वर्षात आघाडी सरकार जेवढं बदनाम झालं नव्हतं तेवढं मागच्या 2.5 वर्षात भाजप सरकार सेना आणि भाजपच्या भांडणामध्ये बदनाम झालंय आणि त्याची संधी असताना सुद्धा काँग्रेसमध्ये ही शकलं पडलेली दिसतात. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये पूर्वी सुभेदारी आहे असं बोललं जायचं, परंतु प्रत्यक्षात सुभेदारी कुठली असेल तर आता सध्या या घडीला काँग्रेसमध्ये दिसते. म्हणजे संजय निरुपमाचं उदाहरण असेल, नारायण राणेंचं उदाहरण असेल, तिथे विखे पाटील आणि थोरात यांच्यामधला असेल. हा सगळी जी कॉन्ट्रोवर्सी मागच्या अनेक वर्षामध्ये विशेषतः तुम्ही जेव्हापासून प्रदेशाध्यक्ष झालात तेव्हापासून लोक जरा जास्त एकमेकात गटबाजी वाढली आहे का आणि ती रोखण्यामध्ये तुम्हाला कुठेतरी कमीपणा आला? माझ्या येण्याने गटबाजी वाढली असं तुम्हाला म्हणायचं असेल तर चुकीचं आहे. म्हणजे उलट फ्रीडम माझा प्रयत्न असतो की दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत. मी कुठल्या राज्यामध्ये गटबाजी वाढवण्याकरता माझी भूमिका अजिबात नाही. उलट माझा जिल्हा जर पाहायचा झाला तर माझ्या जिल्ह्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे. यासाठी व्यवस्थित आहे कारण कुठे एक लिडरशिप आहे, लोकांमध्ये समन्वय आहे आणि जो योग्य तो निर्णय आम्ही घेतो. तसं काही जिल्ह्यामध्ये विषय आहेत, नाकारत नाही ना, पण निवडणुकीच्या तोंडावर आम्ही सगळ्यांना जिम्मेदाऱ्या वाटून दिल्यात आहेत. काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत पण ते आम्ही निवडणुकीनंतर त्यात मार्ग काढू. तुम्ही जास्त फ्रीडम दिल्यामुळे हे सगळे झाले की तुम्ही जास्त स्वातंत्र्यता दिली? स्वातंत्र्य दिल्यासाठी की त्यांनी तिथे आम्हाला ते रिझल्ट द्यावेत म्हणून फ्रीडम दिलं ना. ज्यांना आम्ही स्वातंत्र्य दिलं आहे त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये रिझल्ट दिले पाहिजे. आता कोणाकोणाच्या सांगण्यावरून कुठे कुठे तिकीट दिली गेली याची मला पूर्ण माहिती आहे. रिझल्ट पाहू आम्ही आता कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणी रिझल्ट कसा दिला हे पहिलं भवितव्य ठरेल त्या व्यक्तीचं. पण काय करणार तुम्ही? भवितव्य ठरणार म्हणजे काय करणार तुम्ही? असं आहे की मग महत्त्व ज्या जिल्ह्यामधलं महत्त्व कोणाला द्यायचं? ज्यांनी रिझल्ट दिला त्याला द्यायचं की ज्यांनी उलटं काम केलं त्याला द्यायचं? हा निर्णय घ्यावा लागेल. चव्हाण साहेब, विरोधक असतील किंवा तुमचे पूर्वीचे जे सहकारी असतील त्यांचं सरळ असं म्हणणं आहे की शिवसेना आणि काँग्रेस यांचं साठलोट झालं आणि त्यांनी जागा काही वाटून घेतल्या, याबद्दल तुमचं म्हणणं काय? असं आहे की भाजपने आरोप केलेला आहे काँग्रेसवर मुंबईतल्या, परंतु भाजपने आमच्यावर काही बोटं दाखवण्यापेक्षा शिवसेना त्यांच्याबद्दल काय बोलते आहे याच्यावर प्रामुख्याने त्यांनी खुलासा केला पाहिजे. या 8 दिवसामधले भाजप आणि शिवसेनेने एकमेकाविषयी जे काही आरोप प्रत्यारोप केलेले आहेत तेवढे गंभीर स्वरूपाचे आहेत. म्हणजे स्टँडिंग कमिटीमध्ये काय घडतं, इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये काय घडतं, हनुमानाची उपमा दिली जाते, विभीषणाची उपमा दिली जाते. म्हणजे हे काय चाललंय काय? त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे मनी लॉन्ड्रिंगपासून अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप जे केले गेले, विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले की ज्या दिवशी नोटबंदी झाली त्या दिवशी मुख्यमंत्री कोणाला भेटले, काय भेटली, इतपर्यंत बारकाईने गोष्टी गेलेल्या आहेत. मला वाटतं हा विषय इतकंच मर्यादित राहणार आहे का? हा विषय लोकांनी गांभीर्याने घेतलेला आहे. म्हणजे मतदानावर काय परिणाम होईल न होईल हा पुढचा भाग झाला, परंतु एवढ्या गंभीर स्वरूपाचे आरोप जर शिवसेना आणि भाजप म्हणजे पहिल्यांदा खरं बोलतायत ते, म्हणजे आतापर्यंत झाकलं जायचं ते पहिल्यांदा खरं बोलतायत की काय चाललंय म्हणून. ही खरं तर शिवसेना जे करते ते काँग्रेसनं करणं अपेक्षित आहे ना. असं आहे आम्ही त्यांच्या सरकारमध्ये का अंतर्गत चालतं त्याला माहिती आहे. मुद्दा असा आहे की ज्या गंभीर स्वतः स्टँडिंग कमिटीमध्ये काय चाललं, इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये काय चाललं, वर्षावर कोण गुन्हेगार, तुम्ही लक्ष ठेवत नाही वाटतं वर्षावर कोण भेटतं? काय गरज आहे आम्हाला? आम्ही तुम्ही विरोधी पक्ष आहात. हो ना, विरोधी पक्ष जरी असलो तर अशा खाजगी गोष्टी आमची ते दोघं एकमेकालाच पूरक आहेत. आम्हाला काही जायची गरज नाही. मग सगळी माहिती आपोआपच बाहेर येते आहे. आम्ही माहिती काढायची आवश्यकता असं मला वाटत नाही. आपोआपच सगळी माहिती त्यांच्या जे काही चाललेलं आहे अंतर्गत, परंतु आज खरं बाहेर निघू लागलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा विषय निवडणुकीपुरती मर्यादित न ठेवता याच्यामध्ये निपक्षपाती चौकशी होणार आहे का, हा आमचा महत्त्वाचा विषय आहे. कारण मुख्यमंत्री स्वतःच्याच मंत्र्यांवर स्वतःवर चौकशी कशी करतील?
आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये सखोल जे गंभीर स्वरूपाचे विषय समोर आलेले आहेत त्याच्यावरती एक हायकोर्टाच्या न्यायाधीशाकडून चौकशी झाली पाहिजे. प्रकरणाच्याबद्दल? सगळेच विषय आहे. नाही, सगळेच म्हणजे मुघम झालं. नाही, याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीमधले झालेले व्यवहार हा विषय समोर आलेला आहे. इम्प्रुव्हमेंट कमिटी संदर्भातले जे व्यवहार ते सुरू झालेले आहेत. नोटबंदीनंतर ह्या सगळे इन्व्हेस्टमेंट कुठे झाले ते सुरू झालेलं आहे. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचे चार्जेस त्यांनी एका खासदारांनी मुंबईतल्या ह्यांच्यावर केले आहेत, शिवसेनेच्या प्रमुखांनी. तुम्ही पक्ष म्हणून अशा अधिकृतपणानं मागणी करू शकता? मी म्हणतोय ना, मी आय एम ऑन रेकॉर्ड हिअर. आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळे गंभीर स्वरूपाचे प्रश्न हे निवडणुकीच्या प्रचारापुरती चिखलफेक करण्याइतका हा विषय मर्यादित नाही आहे. जर तुम्ही पारदर्शकतेच्या गोष्टी करताय, तुमचा निवडणुकीतला प्रमुख मुद्दा पारदर्शकता आहे, पारदर्शकता ही लॉजिकल एंडला गेली पाहिजे कुठेतरी, असं आमचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीचे नेते ज्यावेळेला कट्ट्यावर आले होते त्यावेळेला त्यांनी असं म्हणाले होते की इथं या गव्हर्नमेंटमध्ये सुडाचं राजकारण केलं जातं, चौकशांच्या किंवा कुंडल्या हातात आहे असं सांगितलं जातं. तर गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेस आक्रमक व्हायला पाहिजे होती, हे सगळे विषय जे शिवसेना हाताळते ते काँग्रेसनं हाताळायला पाहिजे होते. ते विषय काँग्रेसनं रस्त्यावरती येऊन आक्रमकपणे मांडण्यात जे अपयश आलंय त्याच्यामागे तुमचं आदर्श प्रकरणाचं जे तुमच्या मानगुटीवर आहे त्याचा परिणाम आहे का, की तुम्हाला तितकंसं आक्रमक होता येत नाहीये आणि प्रदेशाध्यक्षपदाला न्याय पण देता येत नाहीये? ही चुकीची भावना, ही जे परसेप्शन निर्माण केलं जातं हे फार चुकीचं आहे. त्यामध्ये आदर्श प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आता काही परिणाम होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जे काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे होईल ते होईल, हा भाग पुढचा झाला. परंतु जे विषय मंत्र्यांच्या संदर्भातले जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून विधिमंडळामध्ये हा विषय उचलला गेला. विधिमंडळाच्या बाहेरसुद्धा हे सगळे विषय लावून धरण्यात आलेले आहेत. पण सरकारची भूमिका अशी आहे की मुख्यमंत्री चौकशी व्हायच्या अगोदरच क्लीन चिट देण्याची भूमिका त्यांची आहे. म्हणजे सरकार सुडाचं राजकारण करते असं तुम्हाला अजिबात वाटत? निश्चित सरकार हे आपल्या लोकांना वाचवायचं आणि विरोधकांवर कसा अंकुश ठेवायचा किंवा दबाव टाकायचा हा त्यांचा एका गव्हर्नन्सचा भाग आहे त्यांचा. म्हणजे राजकारण महाराष्ट्रातलं अशा पद्धतीने मी कधी पाहिलं नव्हतं की विरोधकांवर सातत्याने टांगती तलवार ठेवायची, त्याचा उपयोग वेळोवेळी करून घ्यायचा. पण मला सांगायला हरकत नाही, आम्ही कधी त्यांच्या या दबावामध्ये खाली येणार नाही, याचा प्रश्न उद्भवत नाही. परंतु त्यांनी सुद्धा आपल्या सहकाऱ्यांविषयी जे आरोप केले गेले आहेत ते म्हणजे कागदपत्रासहित ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये त्यांनी कारवाई करावी. ट्रान्सपरन्सीचा सुरू होऊ दे, तिथूनच स्वतःच्या घरावर ट्रान्सपरन्सी सुरू करा, पारदर्शकता. असं काय करून ठेवलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी की ज्याच्यामुळे कुंडल्यांची भीती वाटते? आणि भीती वाटण्याचं कारण ज्यांनी केलं त्याला भीती वाटेल. मुद्दा असा आहे की भीती दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आम्ही काही केलं तर आमच्याकडे मला सांगा, कोणी काही कायमचा मंत्री किंवा मुख्यमंत्री राहणार नाही. सगळ्याच्याच फाईली सगळ्यांच्याकडेच आहेत आता. त्यामुळे तो विषय नाही आहे. विषय मर्यादित एवढाच आहे की तुम्ही पारदर्शकतेच्या गप्पा मारता, पण स्वतःच्या लोकांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी बाहेर पडल्या आहेत त्या बाबतीमध्ये इम्पार्शली पण तुम्ही आधीच चौकशीच्या अगोदर क्लीन चिट देऊन टाकता, हे कितपत योग्य आहे हा विषय आहे. एक छोटासा प्रश्न आहे नगरच्या बाबतीतला. नगरमध्ये झालं असं की विखे पाटलांकडे तिकीट वाटपाचे अधिकार होते आणि त्यांनी बाळासाहेब थोरात असं म्हणाले की माझ्या जे उमेदवार होते, माझे जे समर्थक होते, ज्यांना एबी फॉर्म देणं आवश्यक होतं त्यांना ते दिले नाही, त्यामुळे त्यांना मला अपक्ष उभं करावं लागलं. आता तिथं नाही, हे ऑन रेकॉर्ड आहे, हे दोन्ही गोष्टी ऑन रेकॉर्ड आहे. आता तिथं अशी अवस्था आहे की तुम्ही कारवाई कुणावर करणार? म्हणजे ज्यांनी एबी फॉर्म योग्य उमेदवाराला दिले नाही त्या विखे पाटलांवर कारवाई करणार का, ज्यांनी बंडखोर उभे केले, अपक्ष आपल्याच पक्षाविरोधात उभे केले त्यांच्यावर कारवाई करणार? एबी फॉर्म चुकीचे दिल्या गेलेले नाहीत. दोघांचे नेत्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दोघांनाही त्यांच्या मतदारसंघापुरतं सर्व जे काही त्यांच्याकडून अपेक्षित होतं त्या पद्धतीने झालेलं आहे. त्यामुळे एबी फॉर्ममध्ये काहीच काही झालेलं नाही. निवडणुकीचे निकालनंतर पाहू कोणाचे लोक किती आले पाहू. ते अपयशी ठरले तर ऍक्शन घेऊ, नाही झालं यशस्वी झाले तर सांभाळून घेऊ. पण तुम्ही लॉजिकली आता तुम्ही शिवसेना आणि भाजपबद्दल तुम्ही सांगता की त्यांनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे, मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस लॉजिकल एंडला नेलं पाहिजे. तुम्ही लॉजिकल एंडला का नेत नाही? तुम्ही सांगायला पाहिजे ना की जर बंडखोर उभे केले असेल तर त्या नेत्यावर आम्ही कारवाई करू. नक्कीच निवडणुकीचे निकाल 2 दिवसावरच आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना एखाद स्थानिक तिथे परिस्थिती काय त्यात अधिक काही गुंतागुंत निर्माण होऊ नये हा माझा प्रयत्न आहे. निकाल लागल्यावर निर्णय घ्यावाच लागेल. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी सुरू असलेल्या गप्पा अशाच सुरू राहतील. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्टा. मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराचा किंवा जी प्रकरणं बाहेर आली त्याचा मगाशी विषय निघालेला होता. जेव्हा भाजपचे नेते इथे आले तेव्हा मी स्वाभाविकपणे त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही दोघे सत्तेत होतात, मग तुम्हाला हे सगळं आधी दिसलं नाही का, आधी हे सगळं का नाही बाहेर आलं?
तर त्यांनी कुठेतरी हे सूचित केलं की आमचे मुख्यमंत्री आहेत आता, आम्ही आयुक्तांच्या माध्यमातून ही सगळी कारवाई केली, ही सगळी प्रकरणं बाहेर आली. तत्कालीन सरकार ज्या वेळेला होतं, म्हणजे भाजपची आणि शिवसेनेची गेली कित्येक वर्ष सत्ता आहे, तेव्हा तुमचं म्हणजे काँग्रेसचं सरकार तेव्हा राज्यामध्ये सत्तेत होतं, त्यांनी कुठेतरी डोळेझाक केली म्हणून ही मुंबईची जी लूट झाली ती बाहेर आली नाही. हे स्वतः लुटेमध्ये दोघंही शिवसेनेचा महापौर ह्यांचा भाजपाचा उपमहापौर हे सातत्याने 22 वर्षापासून हे मुंबईमध्ये सुरू आहे. या 22 वर्षांमध्ये दोघांना काही सुचलं नाही का? तक्रारी ज्या आल्या त्या चौकशी झाल्या. मला वाटतं नंदलाल समिती अपॉइंट केली होती, नंदलाल समितीने बऱ्याचशा चौकशा केल्यात. मुंबईमधल्या बऱ्याच प्रकरणामध्ये आम्ही चौकशा सुरू केल्या होत्या. त्याचं काय पुढे झालं हे आता मला माहीत नाही, कारण की माझ्याकडे जो अवधी त्यामध्ये जे काही समोर आले कारवाई झालीच आहे. पण मुद्दा एवढाच मर्यादित आहे, 22 वर्ष तुम्ही एकत्र आहात, त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही ह्या गोष्टी बाहेर काढणे इतपत एकही तक्रार आहे का मग शिवसेनेची किंवा भाजपची? एकही नाही. दोघांनी मिळून जे काही चाललं होतं कारभार हा दोघांचा मिळून चालला होता ना. त्यांच्या दोघांचा मिळून चालला होता, पण तुमचा जो अंकुश किंवा सरकारचा जो अंकुश असायला हवा होता तो त्यावेळेला नव्हता, आता तो आहे असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं होतं. अंकुशने आता दोघांचंही राजकीय दृष्ट्या पटत नाही म्हणून हा उद्योग सुरू आहे. दोघांनाही मुंबई ताब्यात पाहिजे आणि ताब्यात घेण्याकरता मग कुरघोडीचं राजकारण हे सुरू झालं. पण हे काँग्रेसला याच्यामध्ये म्हणजे खंत वाटत नाही का की त्या दोघांच्या मध्ये काँग्रेस स्वतःला कधी मुंबई ताब्यात घेण्याचं स्वप्नही बघत नाही? मुंबईमध्ये मुंबईचे अध्यक्ष आहेत, मुंबईचे अन्य प्रमुख नेते आहेत, ते सर्वांचाच प्रयत्न सुरू आहे. अर्थात ते करण्यामध्ये मला वाटतं की आज सामान्य माणसाला मुंबईतल्या मतदारांना दिसतं आहे की दोघंही ज्या पद्धतीने शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत, विशेषतः आमच्या पक्षात तर तक्रारी थोड्या असतील, बा गटबाई थोडीशी आहे, हा तक्रार तुम्ही म्हणल्याप्रमाणे थोडीफार येऊ शकते. मग इथे गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते शिवसेना भाजपच्या प्रशासकीय विषयावर आहेत, इथे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि काँग्रेस त्याच्यापेक्षा बरी असं म्हणण्याची मुंबईकरांवर आता वेळ आलेली आहे. पण संजय निरुपम जेव्हा या सगळ्या संदर्भात बोलत होते तेव्हा एकदा बोलताना त्यांनी असं सांगितलं की किमान काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचार करायचा नसेल तर अपप्रचारही करू नये. आमच्याकडे पक्षांतर्गत लोकशाही आहे, त्यामुळे काही मतं व्यक्त केल्या गेल्या असतीलच. मी काय नाकारत नाही की तिथे संजय निरुपमवर काही आरोप किंवा त्यांच्यामध्ये नाराजी लोकांनी व्यक्त केले, त्यांनी उत्तर त्याला दिलं असेल. पण याचा अर्थ सर्वांनाच मिळून काँग्रेस बुडवायची अशी अजिबात नाहीये. एकमेकांनी काही जणांना बुडवायचे, सर्वांना मिळून नाही. असं आहे की असे सर्व पक्षांमध्ये कमी जास्त प्रमाणात हे विषय असतात. शेवटी एंड रिझल्ट चांगला असला पाहिजे. कुठला रिझल्ट कसा मिळतो आणि किती मेहनत खालच्या लेवलला होते याच्यावर बरंच अवलंबून राहणार आहे. पण मला वाटतं की चांगलं चित्र राहील महाराष्ट्र. नेमकं दोघांमध्ये वाद काय एकदा महाराष्ट्राला सांगून टाका. कोणाच्या दोघांमध्ये? संजय निरुपम आणि मला वाटत नाही वाद काही नाहीये. वाद नाहीये, मला काही वाटत नाही वाद त्यांच्यात. आणि तुम्ही त्याला रोज त्याला प्रसिद्धी एवढी देता की लोकांना वाटतं की खरं फार फार मोठा असा विषय अजिबात नाहीये. किरकोळ असतात काही विषय, फार मोठा विषय नाहीये. आणि यांचंही तसंच असेल ना, विखे आणखीन थोरातांचंही तसंच असेल, काही वाद नाहीच आहे. वैचारिक मतभेद आहे, वाद नाही. नारायण राणे कट्ट्यावरती आलेले तेव्हा त्यांना स्वाभाविकपणे हा प्रश्न विचारला की हे एवढा घोळ का होतोय काँग्रेसमध्ये. त्यांचं याच्यावरती एक मत होतं की म्हणजे सगळेच मुद्दे हायकमांडकडे न्यायचे नसतात, ते इथेही सोडवले गेले पाहिजे. तर काँग्रेसचे कार्यकर्ते घोळच इतके मोठे करतात की ते थेट दिल्लीला न्यावे लागतात का? इथल्या नेतृत्वात ताकद नाही, नेमकं काय आहे? असं नाहीये. त्यांचं राणेंचं मत असे बरोबर आहे. आमचा प्रयत्न असतो की आम्ही स्थानिक बसतो, एकत्र येतो. बऱ्याचशा निदान मी तरी महाराष्ट्रात जिकडे जिकडे प्रश्न मी त्यांना बोलवलं. आता आमच्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज चव्हाण होते, नारायण राणे स्वतः होते. सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही सर्व पार्लमेंटरी बोर्डच होता आमचं. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला सगळे जबाबदार आहे. घोळाला सगळे जबाबदार आहे. मी जबाबदार आहे. बिलकुल. जर यशाला मी जबाबदार आहे, अपयशाला मी जबाबदार आहे. असं मी तर असं आहे की शेवटी टीमवर्क आहे आणि हे टीमवर्क करत असताना लीडर म्हणून माणसाला जिम्मेदारी घ्यावी लागते, काय हरकत नाही. परंतु आम्ही या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये राज्यातले सर्वच प्रमुख नेते हे माझ्याबरोबर होते. काय काय घडलं, काय काय केलं पाहिजे सर्व चर्चा करूनच हा निर्णय झाला. तुम्ही आणखीन अग्रेसिव्ह असता तर त्याचा फायदा झाला असता का आत्ताचा नेमस्तपणाचा फायदा होता? प्रत्येकाची कार्यशैली वेगळी आहे. म्हणजे मी माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे, खांडेकरांची वेगळी कार्यपद्धती, ही वर्क्स एका वेगळ्या पद्धतीने. प्रत्येकाची कार्यशैली वेगळी आहे. फक्त एंड रिझल्ट काय मिळतो ह्यालाच महत्व आहे ना. माझ्या काळात मुख्यमंत्री असताना मी रिझल्ट चांगला मिळाला,
मी त्या ठिकाणी 82 जागा निवडून आणलो, 17 खासदार निवडून आणले. तर काहीतरी त्यामध्ये ते पण 4 म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूत्र हाती घेतल्यानंतर 4 महिन्यात तो रिझल्ट मी दिला, हा करू शकलो मी. जेव्हा दुधाने तोंड पोळल्यावर आपण ताकही फुंकून पितो, मात्र काँग्रेस नेते आता जेवणाचं ताट फुंकून बघत असतील ना, त्याला सोन्याचा मुलामा आहे का चांदीचा हे बघण्यासाठी. चांगला प्रश्न आहे, पण ते खरंच सोन्याचं होतं का हे तुमच्या तिथल्या जो प्रतिनिधी आहे त्यांनी पाहिलं पाहिजे. एक असं आहे, कोणाच्या घरी गेल्यानंतर तो आम्हाला कशा जेवायला वाढतो हे आम्हाला काय माहिती असतं, बोलवलं जावं लागतं. परंतु ते सोन्याचं ताट वगैरे अजिबात नव्हतं, ते साधं ताट होतं, त्याला काहीतरी मला वाटतं ब्रासचं काहीतरी त्याला पॉलिश होतं. आणि मी ते माहिती काढली, म्हटलं बाबा तुझा चौकशी मला सांग जाय सत्य तर काय. ते मला सोन्यासाहेब सोन्याचं असतं तर मला इन्कम टॅक्समध्ये जाऊन मला उत्तर द्यावं लागलं असतं, तसं काहीच नाही आहे. आणि जेवण त्यात सोन्याच्या ताटातलं गोड लागलं की केळीच्या पानावरचं. नाही, घरी मी मला कशाला जेवण कुठले असं गोड लागतं मला, कसं काही केळी, फक्त जेवण व्यवस्थित मिळालं पाहिजे. निवडणुकीच्या काळामध्ये खूप प्रवास असतो, लोक बोलवतात, जावं लागतं. त्याच्या पलीकडे ह्याला फारचं महत्त्व असं वाटत नाही. आणि उगाच त्याचा गवगवा फार जास्त झाला, हा विषय एवढा गंभीर, म्हणजे प्रचार राहिला बाजूला, बाकीच कार्यक्रम मोठा सुरू झाला आहे. तुम्ही यावेळेच्या मुंबई महापालिकेची जी निवडणूक आहे ती सगळी पारदर्शकता, भ्रष्टाचार हे 2 प्रमुख मुद्दे होते. हे सगळे विषय नगरविकास खात्याच्या अंतर्गत मुख्यतः येतात. आपण मुख्यमंत्री होतात, हे खातं बरेच काळ सांभाळलेलं आहे. नेमकं काय असतं पारदर्शकता किंवा नेमका हा भ्रष्टाचार होतो, तर याच्यावर राज्य सरकारचा काहीच अंकुश ठेवायचा जबाबदारी नसला पाहिजे. पण राज्य सरकारच जर ह्याला समर्थन देत असेल किंवा आपल्याच लोकांना संरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकार घेत असेल तर मग ही पारदर्शकता येणं, म्हणून मगाशी म्हणालो या 2-2.5 वर्षाच्या आमच्या कारभाराविषयी त्यांच्याकडे फायली आहेतच, त्यामुळे त्या कारभाराविषयी त्यांना चौकशी करण्याचे लक्ष देण्याचा अधिकार आहेतच. पण स्वतःच्या सरकारमधल्या लोकांचे, मग भाजपचे असो किंवा सेनेचे असो, जर हा मुद्दा पारदर्शकतेचाच मुद्दा हा प्रचाराचा मुख्य भाग असेल तर ही पारदर्शकता स्वतःच्याच लोकांवरती कशी आणणार, कसा ते निर्णय घेणार, हा खरा प्रश्न आहे. म्हणून आमची अपेक्षा एवढीच आहे, स्वतःच्या सरकारच्या लोकांच्याबद्दल, स्वतःच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याबद्दल यांच्याकडून काही होणं नाही आहे हे स्पष्ट आहे. आणि म्हणून ह्याची एक वेगळी निपक्षपातीपणाने चौकशी एका न्यायाधीशाच्या मार्फत झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. अशोकराव, गेल्या म्हणजे 8 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना आणि भाजपचं फाटलेलं आहे, आणि त्याच्यातनं मग असं की मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतायत, आणि मग नंतर की सगळेजण म्हणजे भाजप वगळता सगळ्यांनी एकत्र येण्याच्या वगैरे अशा चर्चा मीडियामधनं सुरू झाल्या. तेव्हा तुम्ही फार तत्परतेनं, तुम्ही आणि पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेनेशी काही आम्ही करणार नाही, जमवून घेणार, इतकी तत्परता का? म्हणजे जर त्याच्यातनं काही बदल, परिवर्तन जर होऊ शकणार असेल तर काँग्रेसला त्याचा आक्षेप काय? काँग्रेसचा आक्षेप काहीच नाही ना. आमचं म्हणणं की आम्ही शिवसेनेला त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं गठबंधन किंवा आघाडी, काँग्रेसचं म्हणतो मी राष्ट्रवादीचं त्यांच्या नेत्यांनी जो काही खुलासा केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही. पण काँग्रेस म्हणून शिवसेना किंवा भाजपशी आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हा पहिला. कारण ते तात्विक लढाई आहे, आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आहेत, त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस हे समीकरण असं जुळू शकत नाही, हा त्यातला पहिला. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी माणूस, मराठी बाणा, मराठी स्वाभिमान या ज्या गोष्टी मधल्या काळात जे काही भाषा वापरल्या गेली शिवसेनेकडून, खरा स्वाभिमान गेला कुठे? आता स्वतःची खुर्चीसुद्धा पंतप्रधानांच्या बाजूला लावून द्या आमची, ही सांगायची वेळ इतपत येते आहे. एवढं त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप, डायरेक्टली मनी लॉन्ड्रिंगपर्यंत त्यांच्या नेत्यावर आरोप करणारी भाजप असताना सुद्धा शिवसेना फक्त म्हणतात की आम्ही फक्त तुम्ही जर विश्वास असा आहे की तुम्ही त्यांना काही करण्याची संधीच देत नाही, जर तुम्ही असं म्हणाल की येऊ दे शिवसेना बाहेर, आम्ही जाऊ त्यांच्या, आम्ही देऊ त्यांना सपोर्ट, तर तुम्ही असं आहे की आम्ही म्हणतो निवडणुका लावा. आमचं म्हणणं की त्यांना बाहेर या आणि त्यांच्या सरकारमध्ये आम्ही मदत करा अजिबात होणं नाही, प्रश्नच उद्भवत नाही. त्यांना खऱ्या अर्थाने स्वाभिमान असेल आणि खरीच ताकद दाखवायची असेल तर बाहेर पडा. त्यांचं असं झालं की इस्तीफा देंगे पण तारीख नाही बताएंगे, असं चाललंय ना. ते कुठं काय चाललंय ते वर्षाच्या बाहेर दिवाकर रावते खिशामध्ये राजीनामा 10-12 मंत्री जाऊन वर्षापर्यंत येतात, गेटपर्यंत, मध्ये जातच नाही. मध्ये गेलं तर राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे जे काही चाललं ते बाहेरच्या बाहेरच सुरू आहे. त्यांना खरीच जर मराठी स्वाभिमान असेल, मराठी माणसासंदर्भातलं जे काही चाललं, जे काही आरोप होत आहेत गंभीर आहेत, त्यामुळे हे चालणार कसं पुढे याचा परिणाम प्रशासनावर नक्की दिसणार आहे. पण असं आहे की जसं ते म्हणजे काही वेळेला असं गळ टाकायला लागतो ना, तर तुम्ही असं करू शकता ना की आम्ही सपोर्ट देऊ असं म्हणून ते बाहेर आल्यानंतर काय करायचं ते तुम्ही करू शकता ना. आम्हाला गळ टाकायची गरज नाही, त्यांना गळ टाकणारे भरपूर लोक आहेत, आम्हाला टाकायची गरज नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला लोकांमध्ये समज गैरसमज वेगळे काही निर्माण करायचे नाहीये. आम्ही शिवसेना भाजपच्या विरोधात आहोत आणि
फार तर फार ते बाहेर पडायचं पडावं आणि निवडणुकीला पण समोर जायचं. शिवसेनेबद्दल आता तुमची भूमिका आहे, काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र नव्हते असा तर इतिहास नाहीये. इतिहासामध्ये कधीच म्हणजे अनेक काळ अंतुले जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा किंवा त्याही आधीच्या काळामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे संबंध उत्तम होते. काँग्रेसनी शिवसेनेला कधीही पाठिंबा दिलेला नाही किंवा शिवसेनेचा पाठिंबा घेतलेला नाही, हे मला स्पष्ट केलं पाहिजे. चव्हाण साहेब, आता रायगडचं पोस्टर तुम्ही पाहिलं, ते पण तिथं सोनिया गांधी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव आम्हाला ठाकरे एका पोस्टरवर रायगडचं आहे. उदाहरण हे काही राज्यासाठी मान्य झालेला प्रश्नच नाहीये. रायगडच्या नेत्यांनी जे काही मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं की तिथे त्यांची शेका पक्षाची आघाडी, राष्ट्रवादीची आघाडी करा, हा आमचा अधिकृत स्टँड होता. स्थानिक पातळीवर संबंध एवढे ताणल्या गेलेले आहेत त्याच्यामुळे ते झालं नाही ह्याची मला माहिती आहे. पण यांना मी सांगितलं हे मला मान्य नाही आहे आणि तुम्ही काही जरी केलं या गोष्टीला माझी मान्यता नाही, त्याला स्पष्ट केलं. तर आता निवडणुकीनंतर काय करायचं करू आम्ही. 26 जानेवारीला युतीची बोलणी फिसकटल्यानंतर मुंबईमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी आघाडी केली पाहिजे असा स्टँड मोठ्या नेत्यांनी का घेतला नाही? पुण्यात सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत भिजत घोंगडवता आणि नंतर मैत्रीपूर्ण लढती करायच्या असं ठरलं. केवळ आणि केवळ ठाण्यात तुमची आघाडी झाली, पण अशी जर आघाडी मुंबईत म्हणा किंवा इतर शहरांमध्ये झाली असते तर या परिस्थितीत फायदा झाला असता. आघाडी काही ठिकाणी शक्य होतं आणि काही ठिकाणी केली आहे आम्ही आघाडी, असं नाही. आघाडीचा निर्णय घेत असताना बऱ्याचशा वेळेस असं असतं की दोघांनाही वाटतं की आमची ताकद जास्त आहे, प्रत्येकाला आपापला पक्ष अधिक वाढला पाहिजे, जास्त जागा निवडून आल्या पाहिजे, हा प्रयत्न असतो. आमचा प्रयत्न होता की मुंबईमध्ये आमच्या लोकांचं म्हणणं होतं नेत्यांचं की आमची राष्ट्रवादीला मुंबईत काही फारसं बेस नाही आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची आघाडी करून एक मताने ठरलं तर मुंबईत आघाडी होऊ शकली नाही. पुण्यामध्ये अजित पवारांची सातत्याने माझं बोलणं सुरू होतं आणि अजित पवार मला म्हणाले आपण केलं पाहिजे, प्रयत्न केला. कसं वॉर्ड निहाय चर्चा होते, मग कुठे द्यायचं कुठे नाही द्यायचं याच्यावर पण त्या ठिकाणी मग काही ठिकाणी झडलं, काही ठिकाणी झालं नाही. त्याचप्रमाणे इतरही काही जिल्ह्यामध्ये आघाडी, नाशिकमध्ये आघाडी आम्ही केली. तर राज्याच्या ज्या ठिकाणी स्थानिक लेवलला अनुकूलता दिसली त्या ठिकाणी आघाडी होऊ शकली. ज्या ठिकाणी आमची इच्छा असताना स्थानिक लेवलला त्याची कटुता होती किंवा जमू शकलं नाही, तर रायगडचा उल्लेख केला, त्या ठिकाणी झाली नाही. प्रयत्न आम्ही केला, शेवटपर्यंत माझा प्रयत्न होता, पण काही ठिकाणी घडलं. पण स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय एखादा निर्णय जर घेतला तर ते होत नसतं. तुम्हाला राष्ट्रवादीशी युती करण्यामध्ये काही आक्षेप नाहीये? ज्या ठिकाणी सन्मानपूर्वक जर होत असेल आणि आमच्याही फक्त दोघांना अशी एखाद्या निर्णयाचा फायदा हा दोघांना झाला पाहिजे, विन विन सिच्युएशन पाहिजे. आम्हालाही फायदा व्हावा, त्यांनाही व्हावा, फक्त त्यांनाच व्हावा आणि आम्हाला काहीच उपयोग नसेल तर त्याचा काय फायदा आहे. त्यामुळे अनुकूल आम्ही आहोत. आमचं दोघांचाही स्टँड, आमचं निरंतर असं आहे की ह्या दोघांच्या आघाडी न होण्यामध्ये त्यांचा बेनिफिट शिवसेना भाजपचा होत असेल तर तो टाळला गेला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आणि ज्या ठिकाणी म्हणून मी प्रयत्न केला आणि बऱ्याच अंशी ते घडलं. चव्हाण साहेब, यालाच जोडून प्रश्न आहे. तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हणालात राष्ट्रवादी हे बंद पडलेलं घड्याळ आहे, ते पुन्हा कधीच सुरू होणार नाही, आणि तेच घड्याळ तुम्ही काही ठिकाणी मनगटाला बांधलंय. हो ना, ज्या ठिकाणी बंद पडले तिथे उल्लेख केला ना, म्हणजे काही जिल्ह्यात बंद पडलेला आहे असं उल्लेख केला आहे, काही ठिकाणी सुरू आहे. बरं, हा मैत्रीपूर्ण लढत हा कन्सेप्ट काय असतो? मैत्रीपूर्ण लढत म्हणजे नेमकं काय? तिकडे तुम्ही एकमेकांना आल्यावर आपण एकत्र बसायचं असं तो आहे. एकत्र बसायचं महत्वाचं आहे. मैत्रीपूर्ण म्हणजे ठीक आहे बा, तुमचा आला तुमचा, आमचा आला आमचा, असं ते आहे थोडंसं. म्हणजे एवढी त्याच्यामध्ये वैमनस्य असू नये आणि फ्रेंडली असावं. पूर्वीच्या सभा वगैरे पाहिल्या तर झंझावाती वगैरे असायच्या, माणसं खचाखच भरलेली असायची, वक्ते पण तितके ग्रेट होते. आता तुम्हाला असं वाटत नाही का की लोकांचे इंटरेस्ट खूप कमी होत चाललाय? नको ते राजकारण, आपल्याला पुन्हा पुन्हा तेच ऐकायचं आहे, टीव्हीवर पण तेच ऐकायचं, तिथंही जाऊन तेच ऐकायचं, काय गरज काय आहे सभांची? मला वाटतं की याच्यामध्ये बदललेल्या टेक्नॉलॉजीमुळे जे काही दिसतं, निवडणुकीच्या प्रचाराची साधनं बदललेली आहेत, माध्यम बदललेलं आहे, टेलिव्हिजन सोपं झालेलं आहे, सोशल मीडिया हा प्रचाराचा मोठा माध्यम झालेला आहे, कम्युनिकेशनचे चॅनल्स बदललेले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम इनडायरेक्ट आहे. काही दिवसांनी आपण पाहाल की महाराष्ट्र देशामध्ये कुठे असे जाहीर सभा राहणार नाहीत. कालांतराने आता सोशल मीडिया आणि पर्याय टेलिव्हिजनवर लोक वळलेली आहेत. सत्तेचा दुरुपयोग कसा चाललेला आहे याचं ज्वलंत उदाहरण जर पाहायचं असेल तर त्यांची प्रचार माध्यमांच्या प्रसार माध्यमांचा त्यांनी जो केलेला दुरुपयोग जो आहे तो लोकांनी विचारला पाहिजे. नेमकं एवढं तुम्ही रिसोर्स आणले कसे? नोटाबंदीचा फटका बसला का तुम्हाला? मी एवढं म्हणतो की नोटबंदी लोकांना फटका बसतो आणि यांच्या मात्र लोक यांच्याकडे आमदार खासदारांच्या यांच्याकडे कोट्यवधी रुपये यांच्या वाहनात सापडतात, बँकेचे पैसे यांच्या गाड्यात, म्हणून ते सांगतं की आमच्याकडे बँकेचे पैसे. पवार पण स्वतः म्हणाले की नोटबंदीचा फटका बसलाय, राष्ट्रवादीकडे पैसा नाहीये निवडणूक लढवायला. हो ना, खरी गोष्ट. तुमची पण तशी स्थिती आहे. काँग्रेसलाही तसं. काँग्रेसने योग्य प्रमाणावर जिल्हा पातळीवर जे करण्याचा प्रयत्न तो केला आहे, परंतु भाजपच्या तुलनेमध्ये आमच्या शिवसेनेच्या तुलनेत रिसोर्सेस कमीच आहेत. काय रिसोर्सेस म्हणजे काय असतं? लोक जे डोनेशन्स पक्षाला देत होती किंवा तुमच्याकडे पैसे आहेत का पण तिजोरीमध्ये काँग्रेसच्या? आमच्याकडे जे काय ते आम्ही पक्ष वापरलं, पक्ष निधी म्हणून जो आला तो पक्षाने
आम्ही वापरलाच इलेक्शनमध्ये. म्हणजे शरद पवारांनी असं सांगितलं की आता आमच्याकडे फक्त 2 कोटी रुपये उरले. नाही, मला बॅलन्स माहीत नाही, मी काय पाहिलं नाही बॅलन्स काय आहे. पवार साहेब डे टू डे पाहत असतील, मी डे टू डे मला पाहायला वेळच नाही. परंतु आमच्याकडे रिसोर्सेस नक्कीच कमी आहे, त्याच्यामुळे एवढे होर्डिंग्स आम्ही लावू शकलो नाही. आणि एवढं लावून आम्ही आमच्याकडे जरी असली तर एवढा उच्छाद त्याचा आम्ही कधी करायचा प्रश्न उद्भवतो. चव्हाण साहेब, MIMनं काँग्रेसची नेहमीच डोकेदुखी वाढवलेली आहे. मागच्या वेळी कट्ट्यावर आला होता त्यावेळी तुम्ही म्हणला होता की MIM हे भाजपचं प्यादा आहे. आत्ता काय मत आहे? तेच मत आहे माझं. भाजप हे MIMचा पूर्णपणे वापर करत आहे. MIMची सभा मुंबईत उधळल्या गेली, मुंबईमध्ये 2-3 सभा उधळल्या गेल्या. लोकांना कळतं हे भाजपला मदत कर, जी लोक मुस्लिम मंडळी मायनॉरिटीज ज्या मुंबईतल्या आहेत त्यांनाही मनात दिसतं स्पष्ट की हे जे चाललेलं आहे ते भाजपला मदत व्हावी म्हणून MIMला मुंबईत आणल्या गेलेलं आहे, असं एक जनरल मत लोकांचं आहे. आणि तेच महाराष्ट्रामध्ये नेमक्या तेवढ्याच जागा लढवायच्या, नेमकं ह्याचा फटका काँग्रेसलाच व्हावा हा प्रयत्न करायचा, हे जाणीवपूर्वक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र का लढत नाही MIM, फक्त मोजक्या जागावर का लढते आहे? त्यामुळे जे काही सुरू आहे ह्याचा वापर मात्र BJP करते असं चित्र एकंदरीत महाराष्ट्रात आहे आणि ते लोकांना कळलं आता. चव्हाण साहेब, तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून आलात तर तुम्ही दिल्लीची किंवा राहुल गांधींची पसंती चॉईस म्हणून इथं आला होता. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मोदींची चॉईस म्हणून आले. हे तारेवरची कसरत असते की पक्षातल्या लोकांनाही खुश ठेवायचं, नाखुशांनाही सावरायचं आणि दिल्लीचं पण मन राखायचं, तारेवरची कसरत असते? असं की तारेवरची कसरत नक्कीच आहे. नेतृत्व करणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. पक्ष सांभाळणं, प्रशासन सांभाळणं, विरोधकांची, आता हे विद्यमान सरकार तर विरोधकांशी बोलतच नाही, आम्ही तसं केलं नाही. आमचं सरकार असताना आम्ही खडसेंची डायलॉग असायचा, विरोधकांनाही सांभाळायचं नाही, तर डायलॉग होता आमचा. सांभाळलं म्हणजे तुमचा अर्थ वेगळा आहे, ते सांभाळण्याचा उद्योग मी जरी केला नाही. परंतु आम्ही विरोधकांशी डायलॉग असायचा आमचा. एखादा प्रश्न त्यांनी आणला तर आम्ही चर्चा करायचं, मग काय केलं पाहिजे. आता विद्यमान आत्महत्या झाल्या, काही चर्चाच नाही. विधानसभेमध्ये फक्त विरोधकांना ठोकायचंच काम होतं, पण एखादा विषय विरोधकांना ठोकायचं नाही. आज म्हणजे सत्ताधारीच विरोधकांना ठोकतात. आज सत्ताधारी मुख्यमंत्र्यांचं म्हणतोय किंवा सत्ताधारी मंत्र्यांचं म्हणतोय की विरोधकांच्या उचललेल्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर द्यायची तयारी आहे का? अजिबात नाही. चर्चा नाही, कोणी डायलॉग नाही, इच्छाशक्ती, पॉलिटिकल विल ज्याला म्हणतो की बसा चर्चा करा, एखादा प्रश्न सोडवला पाहिजे, कोणी इच्छाशक्ती नाहीच आहे ना. ते फक्त बहुमताच्या जोरावर रेटून द्या हीच भूमिका. पण तो प्रश्न असा होता की ते सांभाळणं कसरत तारेवरची आहेत ना, तारेवरची कसरत आहेतच. म्हणजे मला दिल्लीने कधी अडचणीत आणलं नाही. नेहमी त्यांनी ज्या व्यक्तीला आपण जिम्मेदारी सोपवली, पूर्ण विश्वास मला त्यांचा, माझावर पूर्ण विश्वास राहिला आणि त्यामुळे दिल्लीचा विषय नव्हता. राज्यात काम करत असताना विरोधक आहेत, पक्षातली मंडळी आहेत, निर्णय प्रक्रिया आहे, प्रशासन पाहावं लागतं, पक्षही पाहावं लागतं, या सगळ्या गोष्टी जात असताना तारेवरची कशी होतेच नाकात. तुम्ही CM असताना काँग्रेसला पुन्हा चांगले हे आणलेत, सीट आणलेत, त्याचा किती परिणाम होतो CM पदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर? पद बळकट होतं का? आता जर का या मुंबई महानगरपालिकेचे जर का चांगले आकडे आले नाहीत भाजपचे, तर त्याचा फटका फडणवीसांना बसेल मुख्यमंत्री म्हणून? रिझल्ट जो आहे ना, कुठल्याही पक्षाचा रिझल्ट जो असतो तो एखाद्या व्यक्तिगतचं योगदान, ते लिडरशिप आहे, पण एक टीमवर्क आहे याच्यामध्ये आणि त्यात सगळ्यांनी परफॉर्म चांगलं केलं तर मग तो स्कोअर चांगला होतो. त्यामुळे इथे जर चांगला रिझल्ट आला तर लोक म्हणतील बा तुमच्या चांगला रिझल्ट आला. तिथे भाजपचं काही नुकसान झालं तर लोक म्हणतील की यांच्याकडे आला नाही, तो हा विषय आहेच ना. तो राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी आघाडी होती, परसेप्शन असं होतं की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे जास्त आरोप होते आणि काँग्रेस त्या मानानं चांगलं होते, त्यांचे चेहरे पण चांगले होते. वर केंद्रातही तीच परिस्थिती होती, मनमोहन सिंगांच्या बद्दल असंच म्हणलं जायचं. तरी पण काँग्रेसनं सांभाळून घेतलं राष्ट्रवादीला. 15 वर्ष सत्ता तुम्ही दोघांची म्हणजे त्याची फळं चाखलीत. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस कमी पडतात का? शिवसेनेवर जे काही त्यांचे पारदर्शक वगैरे असेल त्याच्याकडे त्यांना कानाडोळा करता आला असता असं तुम्हाला वाटतं तुमच्या अनुभवावरनं? पण नेमकं काय म्हणायचं मला काही लक्षात आलं नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की त्यांना पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी आपल्या घरात काय चाललंय हे पाहण्याचं काम त्यांना होतं. आज निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने काही मुद्दे मांडून लोकांचं दिशाभूल करून भाजपला याचा कसा फायदा? राज्यामधल्या होणाऱ्या दोन्ही सरकारच्या निर्णयाला दोघंही तेवढेच जबाबदार आहे असं आमचं मत आहे. चव्हाण साहेब, आमदार परिचारक यांनी आता नुकतंच एक वादग्रस्त वक्तव्य केलंय, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, तर काँग्रेसची भूमिका काय आहे? नाही, अतिशय भयानक आहे. मग त्यांचं वक्तव्य म्हणजे भाजपमध्ये कसं सगळं कारभार काय चालला आहे
आणि त्यांची वैचारिक पातळी काय आहे, अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणजे सैनिकांच्या संदर्भातलं केलेलं हे वक्तव्य, त्याच्या कुटुंबांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हे निषेधार्ह आहे, फार चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीचे म्हणजे आता भाजप म्हटलेच आहे, भाजप गुंडांचाच पक्ष, त्याचे मंत्री कबूल करतायत की त्यांना पक्षात घेऊ, त्यांना निवडून आणून चांगलं करू. आता हे त्यांचं वैचारिकच यांची जर अशी दिवाळखोरी झालेली आहे, काही वक्तव्य करतात, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि देशामध्ये न शोभणारी घटना आहे. त्यामुळे ही निषेधार्ह आहे आणि त्याच्यावर कारवाई भाजपने केली पाहिजे. चव्हाण साहेब, खरं तर प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाला पुन्हा एकत्र बांधण्याचं खूप मोठं आव्हान आपल्या समोर आहे, त्यातच निवडणुका सुद्धा आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा आणि कट्ट्यावरल्याबद्दल धन्यवाद. आभारी. तर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.